जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य आणि या घटकावर एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण जास्त वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रिंटर. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भारतीय नियोजनाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे PC महालनोबिस यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जिल्हा पुणे. प्रश्न क्रमांक 4, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नंदुरबार. प्रश्न क्रमांक 5 आहे, लक्षद्वीप हे बेट कोणत्या महासागरात आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हिंद महासागर. प्रश्न क्रमांक 6 आहे, संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लाहोर अधिवेशन. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणाच्या राजवटीत भारतात पहिल्यांदा जनगणना झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड मेयो. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मूलभूत कर्तव्ये. प्रश्न क्रमांक 9, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 27 जून. प्रश्न क्रमांक 10 बघा, राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 155 नुसार. व राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. प्रश्न क्रमांक 11, अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राज्यपाल. राज्यपाल हे मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात व त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 13, सामान्य तापमानावर द्रव स्थितीत कोणता अधातू असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रोमीन. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती मुळा नदीची उपनदी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पवना नदी. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या धातूमुळे लोखंडाचे गंजणे थांबते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जस्त. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धुळे. प्रश्न क्रमांक 17, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेनापती बापट. प्रश्न क्रमांक 18 आहे, राजा रवि वर्मा कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चित्रकार. प्रश्न क्रमांक 19, किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, यवतमाळ. प्रश्न क्रमांक 20, 1857च्या उठावाच्या वेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 21 परमहंस सभा या महाराष्ट्राच्या पहिल्या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रश्न क्रमांक 22 होम रूल आंदोलनाचा प्रमुख उद्देश काय होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. प्रश्न क्रमांक 23 आहे बॉक्साईटचे सर्वात जास्त उत्पादन करणारे पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झारखंड. प्रश्न क्रमांक 24 बंदी जीवन हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सचिंद्रनाथ सन्याल. प्रश्न क्रमांक 25 आहे शेवटचा प्रश्न बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जगन्नाथ शंकर सेठ हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेळ वाया न घालता जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन प्रश्न पाहावयास मिळतील. जय हिंद, वंदे मातरम.